खबर है ब्रह्मपुरी तहसील से, जहां तहसील से कुछ ही दूरी पर स्थित बोरगांव के नागरिकों ने रास्ते की मांग को लेकर रास्ता रोको आंदोलन किया। तो आइए सुनते हैं अपनी मांगों के संदर्भ में आंदोलनकारियों ने क्या कहा इस खबर में। ब्रह्मपुरी से 2 किलोमीटर दूरी पर स्थित बोरगांव है, जहां से ग्रामवासी आवाजाही करते हैं। वह रास्ता रामदेव बाबा सालवन कंपनी के पास स्थित भूती नाले से जाता था। छोटे बच्चों से लेकर वृद्धों तक सभी ग्रामवासी अपनी जान हथेली पर लेकर यहां से गुजरते थे। बरसात में तो यह भूती नाला उफान पर रहता था। तब पुलकम बंधारे की निर्मित के बाद ग्रामवासियों का यहां से आवागमन शुरू ही था, लेकिन इसका फायदा इथेनॉल कंपनी व्यवस्थापन ने लिया और उनका यह रास्ता छीने जाने से ग्रामवासी जनता तहसील के जनता के संपर्क क्षेत्र के बाहर हुए, जिससे इथेनॉल कंपनी व्यवस्थापक, जनप्रतिनिधि और शासन पर रोष व्यक्त करते हुए जनाक्रोश मोर्चा निकालकर ग्रामवासियों ने रास्ता रोको आंदोलन शुरू किया। पूरा रास्ता हमेशा के लिए खुला करने के बाद ही आंदोलन पीछे लिया जाएगा। उनके इस निर्णय से यहाँ वाहनों की कतार लगे। तो आइए सुनते हैं इस समय ग्रामवासियों ने, साथ ही यहाँ के सरपंच ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। मी ममता महेंद्र सोंडवले, मी आशा वर्कर आहे बोरगावची। माझ्या गावाला जो जाणारा जो रस्ता आहे तो बंद पडलेला आहे। त्यांनी जे मोठे अधिकारी आहेत त्यांनी असे म्हटलेले आहे की का तात्पुरता स्वरूपाचा रस्ता आम्हाला नाल्यातून करून दिलेला आहे। तो आम्हाला तात्पुरता स्वरूपाचा नाही पाहिजे, कायम स्वरूपाचा रस्ता पाहिजे आहे। पावसाळ्यात जर जेव्हा आला आणि तो तात्पुरता रस्ता जर वाहून गेला आणि माझे डिलिव्हरी पेशंट गावात असतात आणि मी गाडी वगैरे मला न्यायचा प्रॉब्लेम आला, डिलिव्हरी पेशंट न्यायचा वेळ आली, मग तो रस्ता जर वाहून गेला तर मग मी त्या पेशंटला, ज्या डिलिव्हरी पेशंटला जर काही त्रास झाला किंवा इमर्जन्सी आली, काही क्रिटिकल प्रॉब्लेम्स निर्माण झाले, तर मी तो प्रश्न सोडू कशी आणि त्या मातेला मी आरोग्य केंद्रामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचू कशी, त्याकरिता मला हा कायम स्वरूपाचा रस्ता मला पाहिजे आहे बनवून। आणि सगळ्या माझे ते जे काही आहेत का आमचे म्हणजे कामं वगैरे हे जे काही रस्ता जे मजबूत पाहिजे ते आम्हाला करून द्यावा। नमस्कार, मी बोरगावची एक रहिवासी आहे आणि प्रथम नागरिक पण आहे। तर आमच्या गावाला ह्या लोकांनी रामदेव बाबा सालवंडे या लोकांनी की तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता बनवून देऊ अशी त्यांनी मागणी केली आहे। आमची मागणी त्यांनी पूर्ण पण केली, पण तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता हा जसा पावसामध्ये वाहून जाईल तेव्हा मग बोरगावच्या नागरिकांनी कुठून जायचं? जसे लहान मुलं आहेत त्यांनी शाळेमध्ये कसं जायचं? जशा मी पुंडलिक सीताराम मातेरे, राहणार बोरगाव येथील रहिवासी आहे। माझी वय 73 वर्षे आहे आणि या 73 वर्षाच्या काळापासून 5व्या वर्गापासून मी याच रस्त्याने जात येत आहो, तरी रामदेव बाबा सालवंट यांनी अतिक्रमण करून रस्ता बंद केला, तरी आम्ही आंदोलन करीत आमचा टेंडर मंजूर करून आम्हाला न्याय द्या ही विनंती। माझे नाव सौ मेघा कवळूजी पिंपडकर, राहणार बोरगाव, ग्रामपंचायत सरपंच। आमच्या गावाचा रस्ता हा पुलिया रोड हा सँक्शन झाला आहे आणि ह्या सालवंटमुळे आमच्या गावचा रोडची जागा, पुलियाची जागा त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे, तरी ती जागा आम्हाला, आमचा रोड आम्हाला खुला करून द्यावा। CTV के लिए प्रतिनिधि मधुकर मेश्राम की रिपोर्ट।